जेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे बिगुल वाजले तेव्हापासून प्रत्येक पक्ष जो आहे तो कामाला लागलेला आहे आणि अशाच पद्धतीने आता जे पुण्यातलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं कार्यालय आहे त्यांच्याकडून सुद्धा मुलाखतींना सुरुवात झालेली आहे। आपण बघितलं तर या कार्यालयाचे जो परिसर आहे सगळीकडे सगळे जे इच्छुक उमेदवार आहेत तर ते आलेले पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून मुलाखती ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत। आज सकाळी साधारण 10 वाजल्यापासून हे संपूर्ण पुणे शहरातले जे इच्छुक उमेदवार आहेत तर ते या मुलाखतींना हजेरी लावतात आणि असेच काही उमेदवार जे आहेत आपल्यासोबत आहेत। कुठल्या प्रभागातून आहात तुम्ही आणि आता तुमची मुलाखत झाली आहे का? हो, माझं नाव अझर खान, मी प्रभाग क्रमांक 2 सर्वसाधारण ड गटमधून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाकडून इच्छुक आहे आणि आमची मुलाखत आता नुकतीच झालेली आहे। जे मूलभूत प्रश्न होते ते सन्माननीय लोकांनी पक्षाच्या विचारली आणि पक्षामधली तुमची कामे किंवा वार्षिक तुम्ही केलेली कामे आणि मी एक विजन घेऊन उतरलेलो आहे, एक युवक बोलून की मागच्या 15-16 वर्षापासून काम करतोय आणि तुम्ही बघितलं तर वार्षिक आम्ही जेव्हा आयुक्त साहेबांना बघतो 8,000 कोटीचा PMCचा बजेट जाहीर होतोय, आता 12,500 कोटीचं जाहीर होतोय आणि नगरसेवकांना विविध माध्यमातून तुम्ही बघितलं तर वार्षिक त्यांना कधी 5 कोटी 10 कोटी बजेट त्या ठिकाणी वार्षिक मिळतंय आणि विकास कामाच्या नावावरती तुम्ही बघितलं तर शून्य त्या ठिकाणी विकास कामे दिसत आहेत। आता आपण मुलाखतींबद्दल बोलूया। तर आता तुमच्या सुद्धा मुलाखत झालेली आहे, मात्र आपण बघितलं की काही दिवसांपूर्वी अजित पवारांना पण पिंपरी चिंचवडचे जे शहराध्यक्ष आहेत त्यांनी हे एक प्रस्ताव दिला होता की दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत त्या एकत्र याव्यात। बऱ्याच उमेदवारांची सुद्धा अशी इच्छा आहे, तुमची इच्छा आहे का की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींना सामोरे जाऊ? आता हे वरिष्ठांचा निर्णय आहे, आम्ही पवारसाहेबांच्या विचारावरती चालणारे आहोत, पण आमची ही इच्छा जरूर आहे की लोकसभे विधानसभेमध्ये ज्यांनी जीवाचं रान करून पक्षासाठी उमेदवार निवडून आणले आणि आपण बघितलं असेल तर या जिल्ह्यामध्ये 22 मतदारसंघामध्ये एकमेव आमदार आम्ही बापूसाहेब पठारे त्या ठिकाणी निवडून आणण्यामध्ये आम्हाला यश आलं आणि ज्यांनी जीवांचं रान केलं तुम्हाला नक्कीच सांगतो की त्या ठिकाणी अशा कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी आशंका आहे आम्हाला। आणखी काही उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत। 21 वर्षांचा उमेदवार आहे, काय वाटतं तुला? तू पण आता मुलाखत दिलेली आहे, प्रत्येक उमेदवार येतो त्याची जुनी कामं सांगतो आणि सगळा त्याचं हे मांडतो, तसं तू मुलाखत दिली आहे का आणि कुठल्या प्रभागातून इच्छुक आहे? प्रभाग क्रमांक 2 आहे ब आणि गट माझं OBC आहे आणि मी बरंच आईसोबत काम केलेलं आहे, तर त्यांची पोस्ट सरचिटणीस आहे आणि मी नागपूर चाल त्या साईडच्या एरियामध्ये काम केलेलं आहे। काय नाव? अल्तमश शौकती नाम। आपण बघितलं की असे वेगवेगळे उमेदवार जे आहेत तिकडे सगळे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आज आपण जिकडे मुलाखत सुरू आहे तिकडचं सुद्धा हे पाहणार आहोत। आपण जर बघितलं तर 20 जणांची टीम आहे, यामध्ये पुण्याचे शहराध्यक्ष असतील प्रशांत जगताप, त्यासोबतच वडगाव शहरीचे आमदार असतील बापू पठारे ते आहेत आणि माजी महापौर अंकुश काकडे, असे बरेच नेते मंडळी जे आहेत तर ती इथे आतमध्ये उपस्थित आहे आणि त्यांच्याकडून या मुलाखती ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत। सध्या आपण बघतो इथे पण करते उमेदवार जे आहेत इच्छुक तर त्यांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि आत सुद्धा अशा प्रकारे इथे मुलाखती ज्या आहेत आपल्याला सुरू असलेल्या पाहायला मिळतात। 10 वाजल्यापासून ह्या मुलाखती सुरू आहेत, प्रत्येक उमेदवार जो आहे तो येतो, त्यांच्याकडून माहिती दिली जाते आणि जे शहराध्यक्ष आहेत तर ते त्यांच्या माध्यमातून असेल, त्यासोबतच आमदार असतील, अशी 20 जणांची ही जी टीम आहे तर ती मुलाखत घेते। आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत। काय सांगाल दादा, सकाळपासून मुलाखती सुरू आहेत? आता जवळजवळ 165 जागांकरता 252 अर्ज आलेत। सकाळपासून साधारणतः 90 अर्जांची छाननी किंवा 90 अर्जांच्या उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्यात। आज रात्री 10 वाजेपर्यंत ह्या मुलाखती चालतील। या ठिकाणी पक्षाचे सगळे सिनियर मंडळी या ठिकाणी आहेत, कारण साधारणतः येणाऱ्या मंगळवारी म्हणजे पुढच्या 4-5 दिवसामध्ये नॉमिनेशनला सुरुवात होईल। त्याच्यामुळे आज ह्या मुलाखती संपवून उद्या आमच्या पक्षश्रेष्ठ, उद्या आमचे सन्माननीय पक्षाध्यक्ष म्हणजे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब आहेत, त्यांच्यासमोर अहवाल ठेवायचा आहे आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये निर्णय घेऊन मंगळवारपासून साधारण उमेदवारांना AB फॉर्म देण्याचा आमची प्रोसेस आहे। दादा, 90 जणांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत तुम्ही सकाळपासून म्हणताय, तर यापैकी उमेदवारांचं काय म्हणणं आहे? आगामी काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? आणि जशी तुम्ही तुमची भूमिका मांडली होती, तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात? सकाळपासून एकाही उमेदवारांनी दुसरीकडे कुठे जायचा असा उल्लेख सुद्धा केलेला नाही। प्रत्येकाने महाविकास आघाडीकडून जावं अशा प्रकारचा आग्रह धरलेला आहे। अर्थात एका दुसरा मतप्रवाह येऊ शकतो, पण सध्या तरी म्हणण्यापेक्षा ठामपणाने महाविकास आघाडीकडून लढणार आहोत।
तर आपण बघितलं की जवळपास 300 पर्यंत उमेदवारी अर्ज जे आहेत तर ते आलेले आहेत आणि त्यापैकी त्यांचं जे म्हणणं आहे की कार्यकर्त्यांचं उमेदवारांचं असं म्हणणं आहे की सध्या तरी महाविकास आघाडी म्हणूनच आपण या संपूर्ण निवडणुकांना सामोरं जायचं आहे. पुण्याहून मुना येनपुरे, पुणे मिरर.